नमस्कार, मी सुवर्ण जोशी। रात्रीचे 10 वाजले। दिवसभराच्या बातम्यांमध्ये सुरुवातीलाच उत्तर प्रदेशातली एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। फरुखाबादमधील मोहम्मदाबादमध्ये एका आरोपीनं लहान मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळते। लहानग्यांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीनं पोलिसांवर गोळीबार केला असल्याचं सुद्धा कळतंय। वाढदिवसाच्या नावानं त्यानं या मुलांना घरी बोलावलं होतं आणि मग सगळ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एका घरात डांबून ठेवलेलं आहे। ज्या व्यक्तीने या मुलांना डांबून ठेवले त्याच्या विरोधात यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। वर्षभरापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती। त्याला एक मुलगी देखील आहे। आरोपीच्या घराला पोलिसांनी चारही बाजून घेरलेलं आहे आणि सगळे ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। सगळे पोलीस प्रयत्न करत आहेत। फरुखाबादमधल्या एका गावात हा प्रकार घडलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, काय अपडेट? उत्तर प्रदेशमधील फरुखाबादमधील एक गाव आहे मोहम्मदाबाद। या मोहम्मदाबादमध्ये एका आरोपीने 20 लहान मुलांना ओलीस ठेवलं आहे। स्थानिक आमदार आणि काही अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी या आरोपीने केली आहे। लहानग्यांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये दोन पोलीस जे आहे ते जखमी झालेले आहेत। करसिया गावामधील हा आरोपी आहे सुभाष बातम। त्याचं घर आहे। 2 वर्षापूर्वी सुभाषने एका नातेवाईकाचा खून केला होता। त्यावेळेस तो तुरुंगात देखील गेला होता। त्याला 1 वर्षाची सुटका झालेली आहे। त्याला एक 10 वर्षाची लहान मुलगी देखील आहे। लहान मुलीच्या वाढदिवसाचं निमित्त सांगून त्यांनी गावातील संपूर्ण लहान मुलांना एकत्र केलं आणि त्यांनी घरामध्ये त्याला बंद करून ठेवलेला आहे। घराचा दरवाजा जो सायंकाळी 4:30 वाजेपासून बंद करण्यात आलेला आहे आणि घरामध्ये कोणासही येण्यात त्याने मज्जाव घातलेला आहे। आणि सोबतच जर बघितलं त्याने घटनास्थळाला या क्षणाला मोठ्या संख्येने पोलीस बळ तैनात झाला आहे। सोबतच उत्तर प्रदेश एसटीएफ देखील घटनास्थळावर पोहोचलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे बॉम्ब देखील आहे आणि सोबतच त्याच्याकडे पिस्तूल देखील आहे आणि तो गोळीबार देखील करत आहे। त्याचमुळे आता याच्यातून तोडगा काढण्याकरता कुठेतरी एसआयटी आणि एसटीएफ देखील तिथे कार्यरत आहे आणि स्थानिक आमदार देखील तिथे घटनास्थळावरती पोहोचत आहे। त्यामुळे यावरती आता आगामी काळात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की त्याच्याकडे बॉम्ब आणि पिस्तूल असल्यामुळे सध्या तिथे धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्की, अर्थातच प्राथमिकता प्रशांत ही असणार आहे की ही सगळी मुलं त्याच्या ताब्यातून बाहेर येतील, पण त्याने पोलिसांपर्यंत काही मेसेज देण्याचा किंवा त्याचं नेमकं म्हणणं काय, मागणी काय हे पोहोचवण्याचा काही प्रयत्न केलाय का? त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मला स्थानिक आमदार आणि सोबतच काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलायचं आहे, अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। गोळीबार करणारा हा जो व्यक्ती आहे हा मंदबुद्धी असल्याचंही बोललं जात आहे। सध्या स्थितीत प्रशासनाचे ज्येष्ठ अधिकारी या संपूर्ण परिसराला हाताळण्यासाठी गुंतलेले आहे। या परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारचा धोका लहान मुलांना होऊ नये याची देखील काळजी घेतली जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात राज्याच्या गृह मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वाची बैठक मध्ये खास करून आपत्कालीन बैठक देखील बोलवलेली आहे। स्टुडिओ खरंय, धन्यवाद आपण प्रशांत ही सगळी माहिती दिल्याबद्दल। आता बातमी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करणाऱ्या वादग्रस्त विधानांची। राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून रोज वादग्रस्त विधानं केली जात आहेत आणि त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न जनतेला पडू लागलाय। विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील एकही पक्ष त्याला अपवाद नाही। बघूयात। ठाकरे सरकारचा गळा कोण घोटतंय? इंदिरा गांधीने असंच लोकशाहीचा गळा एकेकाळी घोटण्याचा प्रकार केला। आघाडीच्या नेत्यांची बेताल वक्तव्य। आमच्या नेत्या सोनिया गांधीने आम्हाला सांगितलं की पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून सरकार चाललं पाहिजे। ठाकरे सरकारचं काय होणार? हा करीम लाला होता, त्याला भेटायला इंदिरा गांधी जायच्या पायधुणीला। हे अंडरवर्ल्ड आम्ही पाहिलंय। ठाकरे सरकारची गाडी रुळावर येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षातले नेते रोज वादग्रस्त वक्तव्य करून सरकारला अडचणीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत। विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाही। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी इंदिरा गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं नवा वाद सुरू झाला। इंदिरा गांधीने असंच लोकशाहीचा गळा एकेकाळी घोटण्याचा प्रकार केला। देशातला कोणीही बोलायला तयार नव्हता, पण पहिल्यांदा जर कोणी आवाज उचलला असेल तर अहमदाबादच्या विद्यार्थ्यांनी आणि पटण्याच्या विद्यार्थ्यांनी, आणि त्याच्यातनं जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन सुरू झालं।
महाविकास आघाडी सरकारला समाजवादी पक्षाचाही पाठिंबा आहे, मात्र आता समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीच ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. इंदिरा गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सारवासारव केली असली तरी काँग्रेसनं मात्र त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सन्माननीय अबू आझमीच्या मुलांनी सांगितल्याप्रमाणे मला त्यांचा पूर्ण आदर मीही करतो की चांगल्या पद्धतीने दोन्ही समाजाच्या भावना जाणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा पालन दोन्हीने करावं. मंदिरच्या ठिकाणी मंदिर बनावं आणि मस्जिदची जागा आता डिटेक्ट करून देतील शासन, त्या ठिकाणी त्या मस्जिद बांधावी, जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये जात पात धर्म पंथ हे जे राजकारणाचा एक खेळ आहे हे कुठेतरी जे खेळणारे आहे त्यांनी तो बंद करावा. खरं तर अलीकडच्या काळात काँग्रेसच्या नेत्यांनीही अशीच वादग्रस्त विधानं करून सरकारची कोंडी केली होती. आमच्या नेत्या सोनिया गांधींनी आम्हाला सांगितलं की पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानामध्ये जो प्रियांबल आहे त्या प्रियांबलाच्या पलीकडे जाता येणार नाही आणि असं गेलं तर सरकारच्या बाहेर पडायचं. तुम्ही हे सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळात सरकार अस्तित्वात येण्याच्या आधी झालेल्या होत्या. त्याच्यात सेक्युलर शब्द, अमुक शब्द, तमुक शब्द तुम्हाला आठवत असेल, हे सगळे झाले. आता जुन्या कढीला उत्कर्षाला आणायचा, बरं चाललंय, चालू द्या. एकीकडे महाविकास आघाडीत विसंवाद असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे भाजपला अजूनही सेनेकडून सत्ता स्थापनेच्या अपेक्षा आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे नैसर्गिक मित्र होते. शेवटी राजकारणात शत्रुत्वाची भावना घेऊन कधी काम थोडी करता येतं. उद्या शिवसेनेने प्रस्ताव दिला की चलो देर आहे दुरुस्त आहे, सुबह का भुगा शाम को घर लौट आया, तर भारतीय जनता पार्टीचा कडून काय अडचणी येण्याचा विषयच नाही. प्रशासकीय कामाचा अनुभव नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हळूहळू पावलं टाकतायत. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अशा बेताल वक्तव्यानं विरोधकांना टीका करण्याची आयतीच संधी मिळतेय आणि त्यामुळेच सरकारच्या भवितव्यावर सुद्धा वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान पुण्यातील सभेमध्ये जितेंद्र आव्हाडांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काही जणांना प्रचंड उत्साह आहे की ही जी विकास आघाडी स्थापन झाली आहे त्याच्यामध्ये काही करून काडीमोड झाला पाहिजे. माननीय शरद पवार साहेब, माननीय सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पक्षामध्ये हितशत्रूंनी पाहिजे तेवढ्या काड्या टाका, आग लागणार नाही म्हणजे नाही. आणि माझ्या विचारांमध्ये तर सुस्पष्टता आहे. तुम्ही एक वाक्य पकडून माझं दाखवायला जाऊ नका. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींचा मुलगा फरहान आझमीनं तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे अयोध्येत मंदिर उभारणार असतील तर आम्हीही अयोध्येत मस्जिद उभारू, असं वादग्रस्त आणि खळबळजनक विधान फरहान आझमींनी केलंय. हे सरकार 7 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार नाही असा दावाही फरहान यानं केलाय. So my problem is with Mr. उद्धव ठाकरे जी. मैं बहुत ज्यादा उनकी इज्जत करता हूं और मैं समझता हूं शिवसेना में वाकई में अगर कोई इज्जत देने के लायक है तो उद्धव ठाकरे जी ही हैं जिनको इज्जत देनी चाहिए, क्योंकि वो अभी तक कभी भी उन्होंने कुछ कहा ही नहीं. Never has he run a government and I don't think he is even running his party correctly. तो मैं आज यहां से ये मांग करता हूं कि अगर, और चेतावनी भी देता हूं, इसको धमकी जो भी समझना चाहे समझ सकते हैं, लेकिन मैं बहुत ही विनम्रता के साथ में, बहुत ही मॉडेस्टली ये सिर्फ ऐलान कर रहा हूं कि अगर उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री की कुर्सी पर बैठकर ये कहेंगे कि मैं 7 मार्च को अयोध्या जाने वाला हूं, तो मैं भी जाऊंगा उनके साथ. मैं भी जाऊंगा और मैं अपने पिता को भी कहूंगा आप भी चलिए. हमारे समाजवादी पार्टी के आमदार यहां हैं और भी लोग आमदार आने वाले हैं. मैं महाविकास आघाड़ी के सारे मेंबर्स को दावत देना चाहूंगा कि अगर उद्धव ठाकरे जी ने अयोध्या का टिकट निकाला तो हम लोग यहां से पैदल निकलेंगे अयोध्या के लिए और हम लोग साथ जाएंगे. लेकिन एक कंडीशन होगा कि वो राम मंदिर का निर्माण करेंगे, हम बाबरी मस्जिद का निर्माण करेंगे.
फरहानने दिलेली ही प्रतिक्रिया आपण ऐकली आणि पाहिली. पुढे एका महत्त्वाच्या अजून बातमीकडे वळतोय. गांधी पुण्यतिथी निमित्त पुण्यामध्ये CAA, NPR आणि NRC विरोधात महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या जाहीर महासभेला तिस्ता सेटलवाड, जिग्नेश मेवाणी, मंत्री जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम, BG कोळसे पाटील उपस्थित होते. शाहीन बागच्या धर्तीवर कोंढव्यामध्ये गेल्या 21 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या मुस्लिम महिला मोठ्या संख्येनं इथं सामील होत्या. जब वो गोली मारेंगे, भाई बटन खोल दिया है, चला दे तेरी गोली. हम हाथ नहीं उठाएंगे. याद रखना मेरी बहनों, अपने घर में पढ़े बेटे बच्चों लोगों को समझाओ कि वो पत्थर भी मारेंगे तो हम एक हाथ से पत्थर पकड़ लेंगे, लेकिन उसी पत्थर का ताजमहल बना के तुम्हारे विचारों की कब्र वहां बना देंगे. मराठवाड्यामध्ये सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे मराठवाड्यात कायमचं पाणी आणण्याकरता आणि मराठवाड्यातील सगळे प्रकल्प जोडण्यासाठी वॉटर ग्रीडची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र ही योजना प्रत्यक्षात येईल असं वाटत नाही, म्हणून या योजनेचा पुन्हा अभ्यास करावा लागेल अशी घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे या योजनेला हे महाविकास आघाडी सरकार पुढे नेणार की नाही अशी शंका आता निर्माण झालेली आहे. मी आता हे स्टेटमेंट केलं की लगेच कुणी स्टेटमेंट करणार. बघा, आपल्या मराठवाड्याच्या एका चांगल्या प्रकल्पाच्या बद्दल अजित पवार काय म्हणाले. मी काही म्हणालेलो नाही, कारण मराठवाडा माझी सासूरवाडी आहे, त्याच्यामुळे मी काही म्हणणं शक्यच नाही. फक्त तो प्रकल्प व्हायबल व्हावा आणि तो कायमचा त्या ठिकाणी चालावा. कारण उद्याच्याला हे एवढं सगळं केल्यानंतर हजारो कोटी खर्च केल्यावर त्याच्याचं लाईट बिल कुणी भरायचं. मग ज्या शहरांना ते पाणी दिलं जाणार आहे ती शहरं लाईट बिल भरतात का? आज आपल्या औरंगाबादचंच लाईट बिल मागे एकदा मी काही कोटी रुपये माफ केलेले तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी 100 कोटी रुपये माफ केले. म्हणजे एका महानगरपालिकेची ही अवस्था आहे लाईट बिलाची, तर बाकीच्यांची काय? आणि मग ती पाण्याचा दर किती ठेवावा लागेल वगैरे वगैरे. त्याकरता थोडंसं आम्ही माहिती घेऊन आम्हाला वाटलं की बाबा हे खरोखरीच 100% यशस्वी आहे, तर आम्ही पुढं पण जायला आमची काही कुणाची नाही. दिवसभराच्या बातम्यांमध्ये स्वागत. जामिया विद्यापीठामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं म्हटलंय. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. NRC विरोधात जामिया मिलियातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ ते राजघाट अशा मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्या दरम्यान अचानक गोळीबार झाल्यानंतर गोंधळ उडाला. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद आता कोर्टात जाणार आहे. येत्या 5 तारखेला पाथरीकर हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केली जाणार आहे. पाथरीचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा याकरता राज्य सरकारनं 100 कोटी रुपये मंजूर केलेत, पण पाथरीचा विकास जन्मस्थळ म्हणूनच व्हावा अशी पाथरीकरांची ठाम भूमिका आहे. साई समितीने निर्णय घेतलेला आहे की कोर्टात जाऊन त्या ठिकाणी आपली बाजू मांडायची आणि त्याच्यासाठी आमची समिती जी आहे ते सगळे पुरावे गोळा करून येते बुधवारी येणारे आम्ही कोर्टामध्ये साई जन्मभूमीचा आमची बाजू मान्य उच्च न्यायालयामध्ये मांडणार आहोत. दिवसभराच्या बातम्यांमध्ये बातमी आहे कोल्हापुरातून किरणोत्सवाची. 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज पहिल्याच दिवशी पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव पार पडला. स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं. वर्षातून 2 वेळा या मंदिरामध्ये किरणोत्सव होतो. म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीच्या मूर्तीला स्पर्श करतात. आज पहिल्याच दिवशी आकाश स्वच्छ असल्यामुळे पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाला. आजच्या पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेनं किरणं आतमध्ये आली. 5:36 महाद्वारमध्ये किरणं होती. 5:38 ही किरणं गरुड मंडपामध्ये आलीत आणि त्यानंतर 5:40
पुढं 6 वाजून 4 मिनिटानं ही किरणं कासव मंडपात आलीत. 6 वाजून 5 मिनिटानं ही किरणं पितळी उंबऱ्यापर्यंत आलीत. असा प्रवास करत करत पहिला किरणाच्या ह्याचा आतमध्ये गेल्यानंतर कटांजलीजवळ 6 वाजून 13 मिनिटांनी